नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. वेळ होतोय 7:30 आणि थोडेसे मॅटिन साफ करत होतो. जवळजवळ 7 ते 8 मच्छर माझ्या गाडीमध्ये येऊन घुसले. काल पण जेव्हा दुसरी ट्रिप होती मलाड साईडची, तर तेव्हा पण एक मच्छर आहे ना माझ्या इथून ते कस्टमरच्या इथे असं फिरत होता. तो काय बोलला नाही, पण तो मच्छरला मारत होता. ते मच्छर आहेत काय वेगळा कुठल्या प्रकारे देवाला माहिती, पण हे सकाळ सकाळीच माझ्या गाडीमध्ये घुसतात नेहमी. तर आज चॅलेंज आहे 25वा दिवस. मी थोडीशी गाडी आहे ना बिल्डिंगच्या बाहेरच काढतो आणि यांना घालवतो. ते खूप विचित्र आहे, म्हणजे फिरतात ना इकडे तिकडे. हे बघ, हे बघ, ह्याच्या आईची ह्याला मारणार. गेला साला, मच्छरच होता तो. आणि दोन्ही डिव्हाइस चालू आहेत, ओला आणि उबर. मॉर्निंगलाच प्रभादेवी अंधेरी साईडच्या ट्रिप्स लागतात. काल तर भाई भयंकर फसलो आणि आज सेम गोरेगावची ट्रिप लागत होती, मी उचलली नाही. कशामध्ये? ओलामध्ये. आणि लगेच गेली, गायब झाली. 8च्या आसपास लोकल भेटली तर वेल अँड गुड, नाहीतर मग लांबच जायला लागेल. बोरिवली, ठाणे आणि कुर्ल्याच्या साईडला सर्च चालू आहे, आम्हाला दाखवतो. ही कालचीच ट्रिप वाचते मला वाटते. गोरेगाव, हे बघा इथं सर्च चालू आहे. इथे 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 4 ठिपके आलेत लालचे. आतापर्यंत 2 ट्रिप्स कंप्लीट झाल्यात. पहिली ट्रिप होती आपल्या इथून खारघरची. मग खारघरवरून आलो BKCला. 32 किलोमीटरचे 640 रुपये दिले. 1 तास दाखवत होतं, बट लागला 1.5 तास. काय ट्रॅफिकचं काय बाबा सांगता येत नाही. ती कधीही वाढते, कधीही कमी होते. मी नवी मुंबईच्या ट्रिप्स बघत होतो, पण मला लागल्याच नाही. तुम्ही विचार केला की अरे जाऊ दे, आता काय करायचं, जी भेटते ती उचला आणि निघा. शेवटची ट्रिप आपल्याला BKC मधून कुठे ड्रॉप होता हा? 1 मिनिट, हे लोड व्हायला खूप टाइम घेतं. ओके, 261 रुपीज दिले 11 किलोमीटरचा. तर मी तुम्हाला एक स्क्रीनशॉट दाखवतो. तो मी तुम्हाला स्क्रीनशॉट कुठे गेला? हा बघा, 16 किलोमीटर बरोबर. इथे 16 किलोमीटर आहे आणि इथे कॅल्क्युलेट किती झालंय? 11, 12, 13, 14, 15, 16, 5 किलोमीटर म्हणजेच 50-75 रुपयाचा खपला. म्हणजे 300 रुपये भेटायला पाहिजे होते, है ना. पण भेटले किती? 11 किलोमीटर कॅल्क्युलेट केले 261. तर हे माझ्यासोबत होतोय सध्या ओलामध्ये. आणि उबर काय भाई ट्रिपच देत नाही. पास असून सुद्धा पण ट्रिप देत नाही. मला वाटतं हा पास संपल्यावरती आपल्याला ट्रिप देणार, कारण कंपनी पण स्वतःचा प्रॉफिट बघते ना शेवटी ओव्हरऑल. एअरपोर्टची ट्रिप आहे, नको एअरपोर्टची ट्रिप. ओल्ड पोलीस क्वार्टर अंधेरी नको. होली स्पिरिट हॉस्पिटलच्या आसपासच आहे मी कुठेतरी. जेव्हा ही ट्रिप कंप्लीट करायला येत होतो लोकेशनवरती, तेव्हा ट्रॅफिकमध्ये एका सुझुकीवाल्याने माझ्या गाडीला ठोकला पाठी मागून. मला काय झालं नाही, पण मात्र त्याची सुझुकी मात्र डॅमेज झाली. बोनटच्या खाली तो असतो ना मेटलचा पार्ट, तिथे त्याला डेंट आला. त्याला एवढी घाई होती, माझी गाडी बंद पडली रस्त्यामध्ये आणि त्याला वाटलं की मी मूव्ह करेल, त्याने डायरेक्ट ॲक्सिलेटर दिला. म्हणजे काय लॉजिक होतं तिथे? ट्रॅफिकमध्ये ठोकलं डायरेक्ट. नाला सोपारा अजिबात नाही. नाला सोपारा पागल आहे काय? खूप हरामखोर आहे उबर साला. पास संपली तेव्हा जाऊन कुठे ही ट्रिप कंप्लीट झाली. आणि आता ट्रिप तसा देतोय ना की ते अंधेरी साईडला जायला काय प्रॉब्लेम नाहीत, पण ते रेट खूप कमी आहे. आणि वरून काय बोलतात त्याला, हे बघा, हे अशा प्रकारच्या ट्रिप्स देत आहे. बघ, एरिया प्रिफरन्स टाकून ठेवू का? पण एवढं लवकर नको, इतक्या लवकर एरिया प्रिफरन्स नको. गेला खड्ड्यात तुमचा एरिया प्रिफरन्स. मी चाललो वाशीला. जय राम सीताराम. हे काय सस्ते नशेत मित्रांनो. 14 म्हणजे 15 किलोमीटरचे 600 रुपये. गेला खड्ड्यात, आपल्याला काय करायचंय, मरू दे.
सस्ते नशे हा मित्रांनो, काही बोला. आता मी सध्या आहे वाशिममध्ये आणि वाशिममध्ये आहे, तर आता काय लागू शकतो इथून. प्लीज आपल्या डायम शोर आहे की नवी मुंबईच्या ट्रिप्स लागणार नेक्स्ट टाइम पॉसिबल आहेत, कारण वाशीचं मी खूप वेळा बघितलंय. बघू कसं काय सीन आहे. फायनली यो भुसडीचा मच्छर मेला. अरे भाई, तू सकाळी 7 वाजल्यापासून नाही 8 वाजल्यापासून माझ्या गाडीमध्ये नुसता इकडं तिकडं मिरवत होता. साल्या तुला किती वेळा काचा खाली गेल्या तरी पण मादर भोकया, तुला एवढा मास की तू गाडीच्या मध्ये कुठे जाऊन लपायचा, मेलास ना. मला माहिती आहे की वाशीला आल्यावरती ट्रिप्स लागणं खूप जास्त कमी चान्सेस आहेत आणि शेवटी तसंच झालं. 12 कुठे अप्रॉक्सिमेटली अर्धा तास झाला ट्रिपच लागत नाहीत. एक ठाण्या साईडची ट्रिप लागत होती ओलामध्ये, पण ती ॲक्सेप्ट करता करताच निघून गेली हातातून. तर आता मी तेच विचार करतोय की काय करू. बरोबर 1 तास झाला आहे, 12 वाजता आपण ड्रॉप केलं है ना ही वाली ट्रिप. 1 तास झाले ट्रिपच लागत नाही आहे. टायमाच्या हिशोबाप्रमाणे 12 वाजताच आपला 2000च्या आसपास आपला काम झाला होता, पण आता ट्रिपच लागत नाही बोलू, ते करणार काय. आणि गाडी पण एमटी किती चालवणार. मी जवळजवळ 3 ते 4 लोकेशन चेंज केल्या. आता थांबतो इथेच, नाही पुढे जात कुठे. वाशीमधून घनसोलीची ट्रिप लागली, 7 किलोमीटरचे 140 रुपये दिले. ही कुठली आहे काय समजत नाही. कलहर जोशी क्लासेस, मिनल केंदारकर. जाऊ दे, चला बघू कुठली ट्रिप आहे काय ट्रिप आहे. मी थोडंसं ठाणेच्या पुढच्या साईडला आहे, म्हणजे इथून ठाणे जवळपास ठाणे रेल्वे स्टेशन इथून 10 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. सो मी विचार केला की बसून बसून तरी काय करणार, तर घेऊया ट्रिप. आणि कस्टमर एवढ्या भारी होत्या ना की ताई मला सगळ्यात पहिले फोन केला आणि ते बोलले की अरे बोलते फक्त सामान घेऊन जायचं आहे. मी बोललो ठीक आहे, थोडंसं सामान आहे तर आपण करू मॅनेज. डिक्कीमध्ये अर्धं सामान गेलं, अर्धं सामान थोडंसं सीटवरती राहिला. पण नंतर ऑन द स्पॉट असं झालं की ते बोलत की नाही बोलते मी पण सोबत येते. लय भारी कस्टमर. देता शुभेच्छा दिल्या, शुभेच्छा चांगल्या चांगल्या. बघू आता शुभेच्छा आपल्याला पावन होतात का नाही ते. आणि या ट्रिपमध्ये आपल्याला भेटले 334 रुपये 18 किलोमीटरचे. चला मी आता निघतो इथून. मला ठाणे रेल्वे स्टेशनची ट्रिप लागत होती, पण फ्रँकली स्पीकिंग मला उचलता नाही आली. 2दा वाजली, 2दा उचलताना आली, कारण मी गाडी रिव्हर्स करत होतो. आणि आता ती ट्रिपच गायब झाली. असू दे, काय टेन्शन आहे. आता लागतीलच नवी मुंबईच्या ट्रिप्स जवळपास. मुलुंड तोच गाव आहे. केलहर मालाड, मुलुंड मालाडचे ट्रिप्स लागतात. मालाड साईडला नाही जायचं आपल्याला सध्या तरी. ट्रॅफिक आता चालू होईल, लफडे होतील. मस्त सानपाडाची ट्रिप लागली होती. कस्टमरच्या बिल्डिंगच्या खाली आलो आणि कस्टमरने ट्रिप मारली कॅन्सल. 15 रुपये दिले. 15 रुपये काय करू. कुर्ला फिनिक्स मार्केट प्लेस. 1.5 तास दाखवते जाण्यासाठी फिनिक्स मॉल. ज्या कस्टमरने ट्रिप कॅन्सल केली होती त्या कस्टमरची परत आपल्याला ट्रिप लागली आहे. कॉन्टॅक्ट पण झाला आहे. तिची आई येते तर आईला येऊ दे, आईला घेऊन जातो सानपाड्याला. हे झाले माझ्यासोबत आज 2दा झालंय की कस्टमर ट्रिप कॅन्सल करते, मग परत ती आपल्याला ट्रिप लागते. भाई माझा पेशन्स लेवल वाढत चाललंय. भाई इज्जत पाहिजे मला, इज्जत. थोडीशी कमेंट सेक्शन मध्ये इज्जत द्या की माझा पेशन्स लेवल वाढत चाललंय. मला काय माहिती का असं डाऊट होता की इथून ट्रिप लागल, कारण राईट साईडला प्रॉपर ठाणे आहे आणि इथून आहे ना ठाण्यावरून नवी मुंबईला जाण्याचा हा रूट आहे. तर माहित नाही भाई नशीब साथ देते काय देते, आय डोंट नो. पण येत आहेत ते येऊ दे. पार्किंग इंडिकेटर चालू करतो.
बस. गाडी आहे ना मित्रांनो, खरंच सांगतो, मला थोडासा टाइम भेटला ना तर मी गाडीला आहे ना धुवीन किंवा पुसीन. जाम धूळ आहे, प्रत्येक ठिकाणी मला धूळ दिसते. आणि ती मला ती फिलिंग आहे ना ती आतमधली, हे बघा हे पूर्ण सफेद सफेद झाले. AC वेंट वरून पण खूप जास्त आतमध्ये धूळ येते ऍक्च्युअल मध्ये. प्रोडक्ट घ्यायला लागतील लवकरच. व्हॅक्युम क्लीनर, ब्रश आणि अजून पण काहीतरी होतं. हा, ते मॅटिन पेपर असतात ना ते वाले, ते पण घ्यायचेत मला. कारण ते ना मॅटिन्स आहेत ना धडाधड खराब होतात, एका दिवसामध्ये खराब होतात. आणि मी पेपर टाकत नाही. न्यूजपेपर टाकले ना तर त्यांचा पूर्ण गोळा होतो आणि ते मग गाडी चालवायला कम्फर्टेबल वाटत नाही. माझा हात स्टेअरिंगवरती होता, तो असा व्हायब्रेशन आहे. CNG गाडीमध्ये हेच आहे की चालू ठेवली ना गाडी, तो व्हायब्रेशन फील होतो. पेट्रोल शिफ्ट केली, गाडी एकदम स्मूथ. मित्रांनो, ऑनलाईन पेमेंट होतं, म्हणजे ऑनलाईन पेड आहे. मी बोलत थांबा मॅम 2 मिनटं. बघितलं, ऑनलाईन नव्हतं, ऑनलाईन पेड नव्हतं. बोलतात की माझं बोलतं पेमेंट मेथड चेंज झालं, मला माहीतच नाही. होऊ शकतं, म्हणून गाडी अनलॉक करायची नाही जोपर्यंत कन्फर्मेशन भेटत नाही. तरी ते लोक ते असतात ना हुशार, ते लोक हे बटन फिरवतात. तरी मग परत एक मच्छर आला ह्याच्या आईच्या. थांबा, ह्याला मच्छरला मारणार मी. उबरमध्ये आपल्या 2 ट्रिप कंप्लीट झाल्या. सांगतो, ही एक 20 किलोमीटरची 401, तिथे मी मे बी सांगितली का नाही सांगितली, आय डोंट नो. आणि त्यानंतर ही एक ट्रिप म्हणजे की 14.14 किलोमीटरचे 294 रुपये भेटले. आपण ऑनलाईन पेमेंट घेतलं आहे. आणि ओलामध्ये तर आपण आज बऱ्यापैकी चांगलं काम केलं आहे. बघ हे मच्छर आईच्या. AC वेंट मध्ये जातो, AC तुझ्या आईच्या गावात AC वेंट मध्ये जातो भोसडीच्या. राहुल खन्नागड़े जी से बात हो रही है? हाँ हाँ, हर्ष बात कर रहा हूँ, टाटा एआई लाइफ इंश्योरेंस की तरफ से। आप कंप्लेन के रिगार्डिंग क्या क्या आप ही हो क्या, वो जो बार बार कॉल कर रहे हो? सिस्टम में कॉल होता है सर, अपने आप कॉल हिट्स होते हैं सर। एक्चुअल में मुझे पिछले 1 घंटे में 8 से 9 कॉल आ चुके हैं आपके. वहाँ पे चमचा कॉल आ रहा है हमारी तरफ से। हाँ, तो मुझे कोई इंश्योरेंस वगैरह लेना नहीं है, तो प्लीज़ आप ये कॉल करना बंद करोगे? ओके सर, अपडेट कर दूंगा यहाँ पे, ठीक है? ठीक है, धन्यवाद. कीमती समय दिया उसके लिए धन्यवाद आपका, दिन शुभ रहे। ओके. भ्याडचोत, एवढे कॉल, मला ट्रिप का लागत नाही ते. भावानो, बॅक टू होम. किलोमीटर 193.7 आणि CNG अजूनही 1 काटा आहे. आता मी तुम्हाला अर्निंग दाखवतो ओला आणि उबरची किती आहे. तसं बघायला गेलं टोटल सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर 3,740 रुपयाची अर्निंग आहे. आणि 87 किलोमीटर्स तेव्हा होते जेव्हा ती शेवटची ट्रिप एंड केली. पण आता आपण घरी आलो तर मग 193 किलोमीटर्स झाले ना. तर ठीक आहे, ही आहे हा उबरमध्ये टोटल आपला काम झाला 1590. आणि तुम्हाला ट्रिप दाखवतो जरा. ऐरोलीवरून खारगाची ट्रिप बघा, उबर गोमध्ये 21 किलोमीटरचे 549. त्याच्या आधी आपण पाम बीच रोडवरून ऐरोलीला गेलतो, त्याचे 14.30 किलोमीटरचे 294 भेटले. त्यानंतर हे तर दुपारच्या ट्रिप आहेत. ठीक आहे, हे झालं उबर. हा आहे ओला. ओलामध्ये 2,140 रुपयाचं काम झालं आहे. त्याच्यामध्ये ही वाली ट्रिप 16-17 किलोमीटर्स इतके दिले. त्यानंतर ह्या छोट्या मोठ्या, ही वाली ट्रिप भाई मनाला आपल्या एकदम खुश केलं यावाल्या ट्रिपनी. विचार करतो याचवाल्या ट्रिपचा थंबनेल टाकतो. खूप सही ट्रिप होती ही. पण काय होतं, ग्लिच होतं, काय होतं आय डोंट नो. आणि आपलं घेणं देणं पण नाही. कंपनीचा फायदा करून घेण्याच्या चक्करमध्ये आपले लागतात. ही बघा, ही पण ट्रिप ठीक आहे. ही 27 आजचीच ट्रिप आहे.
सो टोटल कॅल्क्युलेशन केल्यानंतर आहे ना हा येतो 3740. आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला CNG सांगतो. मी CNG टॉपअप नाही केलं आहे. जो काल CNG होता त्याच CNGवरती गाडी चालवली आहे. -750 CNGची प्राईस, त्यानंतर 200 रुपये, त्यानंतर 66.66 2723 रुपये. आणि ज्या हिशोबाप्रमाणे आपण लॉग इन केलेला आपण त्याच टायमिंगला घरी आहोत. पण इथे मीटरमध्ये बघाल तर 9.46 आवर्स एवढी गाडी आपण ड्राईव्ह केली आहे. एवढ्या तासामध्ये एवढे किलोमीटर गाडी ड्राईव्ह केली आहे. तर भावांनो, अशा प्रकारे आजचा दिवस तिथंच एंड करतो. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. कन्सिस्टन्सी थोडीशी मेंटेन आहे. सोमवारपासून थोडासा घेतला आहे मनावरती. आय होप अजून पण मेंटेन होईल. आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये होऊ शकतं की स्ट्राईक होण्याची म्हणजे चान्सेस आहेत. तुम्ही थोडासा न्यूज वगैरे बघा असाल तुम्ही लक्ष, तर स्ट्राईक होऊ शकते. सो एवढं काही टेन्शन नाही घ्यायचं. जे होते ते आपल्यासाठीच होते, चांगल्यासाठीच होते. ठीक आहे, चला बाय बाय, गुड नाईट अँड टेक केअर.